80च्या दशकात स्थापन झालेल्या गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीनं वेग पकडलाय। या जिल्ह्यात खासदारकीबरोबरच तीनही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत। यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मैदानात आहेत। संपूर्ण जिल्ह्यात एकही वाहतूक सिग्नल नसलेला हा जिल्हा कुणासाठी पराजयाचं लाल आणि कुणासाठी सत्तेचा हिरवा दिवा होतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे। राज्यातला आदिवासी बहुल जिल्हा म्हणजे गडचिरोली। सुमारे 350 किलोमीटर उत्तर दक्षिण पसरलेला हा जिल्हा आदिवासी नेत्यांचा राजकारणातला हुकमी एक्का। सर्वच पातळ्यांवर आदिवासी राखीव जागांचं प्रमाण अधिक, त्यामुळे या भागात इतर समाजातल्या नेत्यांची कुचंबनाच। जिल्ह्यात 2 नगरपालिका, गडचिरोली आणि देसाईगंज। आदिवासी बहुल हा ठसा पुसू पाहणारी ही दोन्ही शहरं, नक्षली चळवळीच्या हिंसक खुणा पुसू पाहणारी, त्यातही देसाईगंजच्या तुलनेत गडचिरोली नगरपालिका तरुण। शहरातले 37,700 उमेदवार, 12 प्रभागांमधून 25 नगरसेवक निवडणार आणि त्यासाठी 160 उमेदवार रिंगणात आहेत। सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या थेट नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। या नगरपालिकेवर यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे, पण गेल्या निवडणुकीत स्थानिक संघटनेनं अचानक सर्वांना मागे टाकत नगरपालिका निवडणूक बहुमतानं जिंकली। पण कुठलाही राजकीय आणि शासकीय अनुभव नसल्यानं या काळात गडचिरोलीचं झालं ते नुकसानच। नंतरच्या काळात ही संघटना भाजपमध्ये विलीन झाली। गेल्या 5 वर्षात जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या शहराला बकाल स्वरूप आलंय। वाढीव पाणी पुरवठा योजना रखडलीय। स्वच्छता अभियानाची स्थिती तर गंभीर आहे। शहरात एकही बाग नाही की प्रसाधन गृहही नाही। नव्या वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात पालिका सपशेल अपयशी ठरलीय। शाळांची स्थितीही समाधानकारक नाहीये। पालिकेची स्वतःची इमारत नसलेली राज्यातली ही बहुधा एकमेवच नगरपालिका असावी। पालिकेचं कामकाज आदिवासींच्या धार्मिक कार्यांसाठी उभारलेल्या गोटूंमधून चालतं। अतिक्रमण वाढली आहेत। कमिशनबाजीच्या देवाणघेवाणीवरून पालिकेचा आखाडा झालाय। मावळत्या नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या उमेदवार असलेल्या अश्विनी धात्रक यांनी मात्र आपल्या अल्पकाळात डिजिटल शाळा, व्यापार संकुलं, सर्वांसाठी घरं अशा योजना साकारल्या आहेत। नगरपालिकेच्या शाळांमध्ये आपण डिजिटल स्कूलचा हा प्रस्ताव केला आहे आणि माझ्या कारकिर्दीत म्हणजे 1 वर्षाच्या कारकिर्दीत आपण 6 शाळा डिजिटल करून दाखवलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्या शाळांमध्ये KG1, KG2 म्हणजे इंग्लिश मीडियमचं माध्यम आपण चालू केलेलं आहे। गेल्या निवडणुकीत भाजपला इथे फक्त 1 जागा मिळाली होती। आता मात्र सत्ता काबीज करू असा दावा भाजपनं केलाय, पण निष्क्रिय आमदार अमरीश आत्राम यांची प्रचारातली गैरहजेरी, खासदार अशोक नेते यांनी एकाकी लढवलेला किल्ला, यामधून हे कसं साध्य होईल हा कळीचा मुद्दा आहे। पण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रचारात घेतलेला रस भाजपला उभारी देऊन गेलाय। केंद्रामध्ये सत्ता असते, जे राज्यामध्ये असते तेच आपल्याला, कारण तुम्हाला माहिती आहे इथले पालकमंत्री सुद्धा इथलेच आहे आणि आपले जे अर्थमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार, त्यांचं खूप सहकार्य आहे। मी एवढंच म्हणणार की सगळ्यांनी सहकार्य करावं आणि निधी आणण्याचं कार्य जिथे सत्ता असते तेच निधी पुरवल्या जाते आपल्याला, म्हणून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढंच म्हणणं आहे माझं। जिल्ह्यात सावकार पोरड्डीवार परिवाराचं राजकारण जिल्हा बँक, जिल्हा परिषद ते नगर परिषद असं विस्तारलंय। पालिकेत सावकारांचं राजकारण सुरेश पोरेड्डीवार राष्ट्रवादीच्या तंबूतून हाकतात आणि त्याला साथ मिळते ती राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची। सुरेश सावकारांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार राष्ट्रवादीकडून मतांचा जोगवा मागतायत आणि मतांचा हा जोगवा मागताना शहरातली भुयारी गटार योजना, अतिक्रमण, आरोग्य प्रसाधन गृह यावर भर देणार असल्याचं अनुभवी कविता पोरेड्डीवार सांगत आहेत। जिथे नवीन वस्त्या झाल्या तिथे रोड पोचले नाहीत, तिथे पाण्याची सुविधा मिळाली नाही त्यांना आणि कचऱ्याची समस्या फार भयंकर आहे। म्हणजे गडचिरोलीला आल्यावर असं वाटतं की ओपन गटार जे आहेत ते विशेष करून मला असं वाटतं की ते कव्हर्ड पाहिजे, म्हणजे झाकण हवेत त्याला। अतिक्रमण तर खूप महत्त्वाचं आहेच, कारण अतिक्रमण झालं की तुमच्या नागरी सुविधेवर ताण पडतो। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चारी मुंड्या चित झालेल्या काँग्रेसनं ही पालिका जिंकण्यासाठी अनुभवी मंगला कन्नमवार यांना उमेदवारी दिली आहे आणि त्या तुलनेत विजय वडेट्टीवार यांचं मात्र इथे काहीच योगदान दिसत नाहीये। सगळ्यात पहिले रस्ते, दिवे, स्वच्छता, आरोग्याकडे, शाळेकडे आणि ठेकेदारी पद, त्याच्यामुळे काही लोकांना कामं झाली नाही लोकांची। एकही वाहतूक सिग्नल नसलेला जिल्हा,
स्वतःची इमारत नसलेली नगरपालिका, एकही बाग नसलेलं शहर अशी ओळख असलेली गडचिरोली नव्या दमाच्या कारभाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे आता इथल्या सत्तेचा सिग्नल कुणासाठी हिरवा होणार हे 19 तारखेलाच कळणार आहे आणि यावरच मग रंगेल जिल्हा परिषदेचा फड. गडचिरोलीहून आशिष अंबाडीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.